मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा एका मुलीची गोष्ट सांगणार आहे, जिने आयुष्याच्या सर्वात अंधाऱ्या वळणावरही आपल्या प्रामाणिकपणाचा दिवा विझू दिला नाही. एक अशी मुलगी, जिच्याकडे ना महागडे कपडे होते, ना मोठी पदवी, ना कोणती शिफारस. तिच्याकडे होतं तर फक्त एक खरं खुरं हृदय, जे माणसांवर प्रेम करायचं, जे दुःखातही इतरांना मदत करायला विसरायचं नाही. पण जगाने तिला नाकारलं. मुलाखतीत नापास केलं आणि जेव्हा ती खचलेली, विखुरलेली, डोळ्यात अश्रू घेऊन घराकडे परतत होती, तेव्हाच तिला एक फोन आला. त्या कंपनीच्या मालकाचा फोन, जिने तिला नाकारलं होतं आणि ज्याने तिला सांगितलं, आज रात्री माझ्या बंगल्यावर ये. मित्रांनो, त्या रात्री जे घडलं ती फक्त एक नोकरीची गोष्ट नव्हती. तो एका बापाच्या त्यागाचा हिशोब होता, एका आईच्या प्रार्थनेचा प्रभाव होता आणि एका मुलीच्या चारित्र्याचा विजय होता. ही गोष्ट आहे रमाची. तर मित्रांनो, चहा बनवा. चहा पीत पीत ही गोष्ट पूर्ण ऐका, कारण ही गोष्ट मध्ये सोडण्यासारखी नाही. लखनौ शहराच्या एका जुन्या गल्लीबोळात, जिथे रस्ते इतके अरुंद होते की दोन लोकांना एकत्र चालणंही कठीण होतं, तिथे एक छोटंसं घर होतं. घर कसलं? एक खोली आणि एक स्वयंपाकघर आणि एक छोटीशी रूम. त्याच घरात रमा राहायची. 22 वर्षांची रमा. डोळ्यात मोठी स्वप्न, मनात आपल्या माणसांसाठी अपार प्रेम आणि खांद्यावर संपूर्ण कुटुंबाचं ओझं. रमाचे वडील रामचंद्र एका सरकारी कार्यालयात शिपाई होते. तो असा माणूस होता जो सकाळी सर्वात आधी कार्यालयात पोहोचायचा आणि संध्याकाळी सगळ्यात शेवटी निघायचा. ज्याने कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही, फक्त आपल्या मुलांना शिकवण्याचं एक स्वप्न बाळगलं होतं. पण 3 वर्षांपूर्वी एका अपघाताने सगळंच बदलवून टाकलं. एका रात्री रामचंद्र कार्यालयातून परतत होते. पाऊस पडत होता, रस्ता घसरडा होता आणि एक वेगवान ट्रकने त्यांना चिरडले. ते जिवंत तर वाचले, पण त्यांच्या पाठीच्या कण्याला अशी दुखापत झाली की ते आजपर्यंत खाटेवरून उठू शकले नाहीत. त्या दिवसापासून घराची जबाबदारी रमाच्या खांद्यावर आली. तिने आपले शिक्षण सुरू ठेवले, रात्री जागून शिकवणी घेतली, कधीकधी इतरांच्या घरी भांडीही घासली, पण शिक्षण सोडलं नाही. पदवी पूर्ण केली, कॉम्प्युटरचा कोर्स केला आणि मग नोकरीच्या शोधात बाहेर पडली. पण नोकरी आणि रमा यांच्यात जणू काही अदृश्य भिंत उभी होती. 7 महिने, 7 महिन्यात 13 मुलाखती आणि 13 ठिकाणीही नकार. कधी म्हणायचे तुमची इंग्रजी कुमकुवत आहे, कधी म्हणायचे आम्हाला जास्त अनुभवाचा माणूस हवा आहे, तर कधी काही न सांगता फक्त एक ईमेल यायचा, आम्हाला खेद आहे. आणि प्रत्येक नकारानंतर रमा घरी यायची. आईला बघायची, वडिलांना बघायची, लहान भाऊ यशला बघायची आणि घरातल्यांना दिसू नये म्हणून गुपचूप बाथरूममध्ये जाऊन रडून घ्यायची. ती सकाळही अशीच काहीशी होती. त्या दिवशी रमाची एका मोठ्या कंपनीत मुलाखत होती. लखनौची सर्वात नामांकित टेक्स्टाईल एक्सपोर्ट कंपनी, श्रेष्ठ ग्लोबल. रात्री ती उशिरापर्यंत जागी राहिली, जुनी पुस्तकं वाचत राहिली, प्रश्न उत्तरं पाठ करत राहिली. सकाळी 4 वाजताच ती उठली. आई सुमती आधीच जागी होती. तिने रमाला पाहिले तर काही न बोलता स्वयंपाकघरात गेली. थोड्या वेळाने 1 कप चहा आणि 2 बटाट्याचे पराठे घेऊन आली. रमा म्हणाली, आई तू इतक्या सकाळी का उठलेस? सुमती फक्त हसली आणि म्हणाली, जेव्हा मुलीसाठी मोठा दिवस असतो तेव्हा आईला झोप कुठे येते बेटा? रमाचे डोळे भरून आले. तिने आईचे हात हातात घेतले. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला. स्वतःवर विश्वास ठेव, जे होईल ते चांगलेच होईल. रमाने जेवण केले. ती तयार झाली. तिच्याकडे एकच साडी होती, जी थोडी बरी होती, फिकट निळ्या रंगाची, काठावर थोडी नक्षीकाम असलेली. गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला शेजारच्या काकूंनी दिली होती. तिने तीच नेसली. निघण्यापूर्वी ती वडिलांच्या खोलीत गेली. रामचंद्र खाटेवर झोपले होते, डोळे उघडे होते. जा बेटा, त्यांनी क्षीण आवाजात म्हटले. आणि ऐक, काहीही झाले तरी आपली मान कधी झुकवू नकोस. प्रामाणिक माणूस कधी लहान नसतो. रमाने वाकून त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि दरवाजा बाहेर पडली. निघता निघता रमा थांबली. खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात यश बसला होता. 14 वर्षांचा यश. त्याची पुस्तकं समोर उघडी होती, पण डोळे पुस्तकावर नव्हते. तो खिडकीतून बाहेर कुठेतरी पाहत होता, दूर, खूप दूर. रमाने पाहिले. ती थांबली. तिला माहीत होतं की जेव्हा यश असा बसतो तेव्हा नक्कीच काहीतरी घडलेलं असतं. ती त्याच्याजवळ गेली आणि बसली. यश? त्याने नजर वर केली नाही. यश, काय झालं? क्षणभराची शांतता. मग यशने हळूच म्हटले, दीदी, काल शाळेत शर्मा सरांनी मला वर्गाबाहेर उभे केले होते. रमाचे हृदय एका क्षणासाठी थांबले. का? यशने उत्तर दिले नाही. तो फक्त आपली बोटं एकमेकात गुंफत राहिला. रमाने त्याचा हात हातात घेतला. सांग मला यश. यशचा आवाज भरून आला. फी भरली नव्हती ना दीदी. सरांनी सर्वांसमोर सांगितले, ज्यांनी फी भरली नाही त्यांनी बाहेर जावे. मला एकट्याला बाहेर जावं लागलं. रमाला असे वाटले जणू कोणीतरी तिच्या छातीत गरम सळई खुपसली आहे. बाकी सगळे वर्गात होते? हो. यशचा आवाज कापला. राहुल म्हणाला, तुझ्या घरात पैसे नाहीत का? आणि मग सगळे हसले. रमाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने ते रोखले. यश पुढे म्हणाला, दीदी, मला अभ्यास नाही करायचा. मी पण काम करेन, चहाच्या दुकानात किंवा कुठेही. तू एकटीच सगळं का सहन करतेस? हे ऐकून रमाच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तिने यशचा चेहरा दोन्ही हातात घेतला.
यशचे डोळे भरून आले होते, पण त्याने न रडण्याचा प्रयत्न केला, कारण तो मोठं होण्याचा प्रयत्न करत होता. अवघ्या 14व्या वर्षीच. माझ्याकडे बघ यश. यशने डोळे वर केले. तू अभ्यास सोडणार नाहीस, कधीच नाही. हे दीदीचं वचन आहे. पण दीदी. पण बिन काही नाही. रमाचा आवाज कापत होता, पण त्यात ताकद होती. तुला माहीत आहे ना, बाबांना जेव्हा दुखापत झाली होती तेव्हा त्यांनी काय सांगितले होते? त्यांनी सांगितले होते की माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचे आहे. आठवते ना? यशने मान हलवली. मग बाबांचे ते स्वप्न तू पूर्ण करणार आहेस. मी ते बघणार आहे. यशने खाली पाहिले. आणि जर तुला आजही नोकरी नाही मिळाली तर? रमाने एक क्षण थांबून म्हटले. तर उद्या पुन्हा जाईल आणि परवासुद्धा. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जात राहील. यशच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. त्याने दीदीकडे पाहिलं आणि मग हळूच तिच्या गळ्यात पडला. रमाने त्याला घट्ट कवेत घेतले. कोणी काही बोलले नाही. फक्त ते दोघं, एक बहीण आणि एक भाऊ, एकमेकांमध्ये आपली स्वतःची ताकद शोधत होते. थोड्या वेळाने रमा उठली. आता जा, पुस्तकं उघड आणि सरांना घाबरू नकोस. आजची फीस मी उद्या देऊन टाकेन. यशने मान हलवली. पण जेव्हा रमा दरवाजापाशी पोहोचली तेव्हा यशने मागून हाक मारली. दीदी. रमा वळली. आज नक्की होऊन जाईल, मला पूर्ण खात्री आहे. रमा हसली आणि बाहेर पडली. पण त्या हास्यामागे एक तुटलेले हृदय होते, जे फक्त विचार करत होते की जर आजही नाही झाले तर? यशच्या डोळ्यात पुन्हा तीच निराशा येईल आणि कदाचित ते तिच्याकडून पाहिले जाणार नाही. श्रेष्ठ ग्लोबलचे कार्यालय लखनौच्या हजरतगंज भागात होते. काच आणि स्टीलची चमकणारी इमारत, बाहेर सुरक्षा रक्षक, लॉबीमध्ये संगमरवरी फरशी आणि चहूबाजूला एसीचा थंड हवा. रमा जेव्हा आत शिरली तेव्हा तिला वाटले जणू ती दुसऱ्याच जगात आली आहे. वेटिंगमध्ये आधीच अनेक उमेदवार बसलेले होते, सगळे चांगल्या कपड्यांमध्ये. महागड्या लॅपटॉप बॅग घेऊन काही जण फोनवर बोलत होते, तर काही फाईल्स चाळत होते. रमाने एका कोपऱ्यात जागा शोधली आणि गुपचूप बसली. तेवढ्यात शेजारी बसलेल्या एका मुलीने तिच्या साडीकडे पाहिले आणि हळूच आपल्या मैत्रिणीजवळ काहीतरी पुटपुटली. दोघीही फिदी फिदी हसू लागल्या. रमाने ते ऐकले. तिच्या हातात जी फाईल होती ती तिने आणखी घट्ट पकडली. पण ती काही बोलली नाही, कारण तिला माहीत होतं की उत्तर देण्याने काही बदलत नाही. बदल होतो तो फक्त आपल्या कामाने. थोड्या वेळाने तिचे नाव पुकारले गेले. ती आत गेली. इंटरव्ह्यू बोर्डमध्ये 3 लोक होते. एक मध्ये बसलेले होते, वय साधारण 50च्या आसपास, चेहऱ्यावर गांभीर्य. डाव्या उजव्या बाजूला आणखी 2 जण. मधल्या व्यक्तीने विचारले, तुमचे नाव? रमा रामचंद्र. अनुभव? जास्त नाही सर, पण शिकण्याची जिद्द आहे. मधल्या व्यक्तीने एक क्षण तिच्याकडे पाहिले, मग प्रश्नांना सुरुवात झाली. पहिला प्रश्न डेटा एंट्रीशी संबंधित होता. रमाने उत्तर दिले. दुसरा प्रश्न एक्सेल फंक्शन्सशी संबंधित होता. रमाने उत्तर दिले. तिसरा प्रश्न मात्र असा होता जो तिने कधीच वाचला नव्हता. ती एक क्षण थांबली, मग म्हणाली, सर, हे मला सध्या माहीत नाही, पण मी तुम्हाला हे सांगू शकते की हे शिकण्यासाठी मला किती वेळ लागेल. डाव्या बाजूला बसलेल्या मुलाखतदाराने थोडे आश्चर्याने पाहिले. उजव्या बाजूच्या व्यक्तीने काहीतरी नोंदवून घेतले. मुलाखत संपली. रमा बाहेर आली. लॉबीमध्ये तिने पाहिले की एक वृद्ध सफाई कर्मचारी झाडू मारत होते. त्यांचे हात कापत होते. वय खूप झाले होते. त्यांची एक मोठी पिशवी एका बाकड्याखाली ठेवली होती, ज्यातून काही सामान फरशीवर पडले होते. कोणीही थांबले नाही. सगळे आपापल्या जगातच मग्न होते. रमा थांबली. ती खाली वाकली. तिने एक एक वस्तू उचलली. एक लहान बाटली, काही कपडे, एक टिफिनचे झाकण. वृद्धाने पाहिले तर ते गडबडले. अरे बेटा, राहू दे, मी उचलेन. रमाने हसून म्हटले, बाबा तुम्ही बसा, तुम्ही खूप थकलेले दिसत आहात. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आले. देव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करो बेटा. रमा त्यांच्या पाया पडली आणि बाहेर पडली. तिला माहीत नव्हते, पण त्यावेळी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरील एका मोठ्या खोलीच्या खिडकीतून कोणीतरी तिच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते. संध्याकाळचे साधारण 5 वाजले होते. रमा हजरतगंजमधीलच एका चहाच्या टपरीपाशी बसली होती. तिच्या हातात चहाचा कप होता, जो आता थंड झाला होता, पण तिला त्याचे भान नव्हते. ती फक्त फोन पाहत होती, वारंवार, दर 2 मिनिटांनी. आणि मग एक ईमेल आला. श्रेष्ठ ग्लोबल रिझल्ट नोटिफिकेशन. तिचे हात कापले. तिने ईमेल उघडला. प्रिय रमाजी, आमच्या कंपनीत रस दाखवल्याबद्दल तुमचे धन्यवाद, परंतु खेदाने कळवावे लागत आहे की तुमच्या या पदासाठी निवड झालेली नाही. बस एक ओळ. एका ओळीतच 7 महिन्यांचा संघर्ष कोलमडून पडला. रमाने फोन खाली ठेवला. आकाशाकडे पाहिले. डोळे भरून आले, पण तिने स्वतःला रडू दिले नाही. तिथे चहाच्या टपरीवर लोक होते. ती तिथून उठली आणि बस स्टॉपच्या दिशेने चालली. वाटेत यशची आठवण आली. त्याचे ते डोळे जे सकाळी चमकले होते जेव्हा तो म्हणाला होता, आज नक्की होईल. वडिलांची औषधं आठवली, जी 3 दिवसांपासून आणता आली नव्हती. आईची आठवण आली.
बसमध्ये बसली तेव्हा डोळ्यातून अश्रू आपोआप बाहेर आले. तिने गुपचूप खिडकीकडे तोंड केले. बाहेर लखनौचे दिवे चमकत होते. तिला वाटले हे दिवे तिच्यासाठी नाहीत. घरी पोचली तेव्हा आई दरवाजापाशीच उभी होती. चेहरा पाहताच ती सगळं काही समजली. काहीच विचारलं नाही, फक्त आत घेऊन गेली. रमाने 2 घास खाल्ले आणि ती उठली. भूक नाही आई. रात्री ती खाटेवर झोपून राहिली, छताकडे पाहत राहिली. तेवढ्यात खोलीच्या बाहेरून यशचा आवाज आला. दीदी, झोपलीस का? रमाने डोळे पुसले. नाही, जागीच आहे. यश हळूच दरवाजा उघडून आत आला. अंधारात रमाजवळ बसला. काही वेळ शांत राहिला, मग म्हणाला, दीदी, आज नाही झालं ना? रमाने उत्तर दिलं नाही. यश समजून गेला. त्याने हळूच रमाचा हात हातात घेतला. दीदी, मला माफ कर. कशासाठी? रमाने आश्चर्याने विचारलं. कारण माझ्या फीमुळे तू त्रस्त आहेस. कारण मी सकाळी रडण्याची गोष्ट बोललो. कदाचित त्यामुळेच तुझं मन कुमकुवत झालं. रमाचे डोळे पुन्हा भरून आले. वेडा आहेस का तू? नाही दीदी, खरंच. यशचा आवाज कापला. मी विचार केला होता की आज जर नोकरी मिळाली असती तर उद्या सकाळी आईसाठी बाजारातून जिलेबी आणली असती, बाबांसाठी औषधं आणि तुझ्यासाठी त्या निळ्या चपला ज्या तू महिन्यांपासून दुकानात पाहत आहेस. रमा रडू लागली. गुपचूप यशने दीदीला रडताना पाहिले आणि तो स्वतः पण रडू लागला. दोघेही बराच वेळ तसेच बसून राहिले, अंधारात हातात हात धरून. मग यशने डोळे पुसले आणि म्हणाला, दीदी, एक विचारू? विचार. तू थकत नाहीस का? रमाने एक क्षण थांबून म्हटले, थकते, खूप थकते, पण जेव्हा तुला बघते तेव्हा वाटते थकणं बंद करावं. यश शांत झाला. मग उठला आणि दरवाजापर्यंत गेला. तिथून वळून म्हणाला, दीदी, उद्या पुन्हा जाशील ना? हो. तर मी उद्या पुन्हा विश्वास ठेवेन. आणि तो तिथून निघून गेला. रमा छताकडे पाहत राहिली. रात्रीचे साधारण 9:30 वाजले होते. तेवढ्यात फोन वाजला. रमाने फोन उचलला. अनोळखी नंबर होता. हॅलो. दुसऱ्या बाजूने एक धीर गंभीर आवाज आला. मी रमा रामचंद्र यांच्याशी बोलू शकतो का? हो, मीच बोलते. मी विनय बोलतोय, श्रेष्ठ ग्लोबलमधून. आमचे मालक विक्रांत देशमुख यांनी तुमच्याशी बोलण्यास सांगितले आहे. रमा एकदम दचकून उठून बसली. विक्रांत देशमुख साहेब? हो. त्यांची इच्छा आहे की तुम्ही आज रात्री त्यांना भेटावं, त्यांच्या निवासस्थानी. रमाला काहीच समजले नाही. पण मला तर नाकारण्यात आले होते. हो, ते आम्हाला माहीत आहे, पण साहेबांनी खास तुमच्याबद्दल आम्हाला विचारले आहे. बाकीचे ते स्वतःच तुम्हाला बोलतील. पत्ता लिहून दिला गेला आणि फोन कट झाला. रमा फोनकडे पाहतच राहिली. तिच्या मनात एकाच वेळी 100 प्रश्न उभे राहिले. नाकारलेल्या मुलीला मालक रात्री घरी का बोलवत आहेत? मुलाखतीत काही चूक झाली का? काही अडचण येणार आहे का? की आणखी काही? सुमतीने दरवाजातून डोकावून पाहिले. कोण होतं? रमाने सांगितलं. आईच्या चेहऱ्यावरही प्रश्न आले, पण ती काही बोलली नाही. फक्त एवढंच म्हणाली, जा बेटा, पण नेहमी लक्षात ठेव, जिथे मनात शंका असेल तिथे तू जाऊ नकोस, आणि जिथे हृदय साफ असेल तिथे घाबरण्याची काही गरज नाही. रमा आईच्या पाया पडली आणि ती निघाली. विक्रांत देशमुख यांचा बंगला लखनौच्या गोमतीनगर एक्सटेन्शनमध्ये होता. रमा जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा ती फक्त थांबून पाहतच राहिली. इतकं मोठं घर तिने फक्त चित्रपटात पाहिलं होतं. गेटच्या बाहेर एक रक्षक होता. त्याने नाव विचारलं आणि मग आत जाऊ दिलं. बागेत रात्रीचे दिवे जळत होते. फुलांचा सुवास हवेत दरवळत होता. रमाला असे वाटले जणू ती एखाद्या गोष्टीत शिरली आहे. आता एका मोठ्या खोलीत तिला बसवण्यात आले. रमाचे हृदय धडधडत होते. तेवढ्यात दरवाजा उघडला आणि विक्रांत देशमुख आले. वय साधारण 50-55. उंच शरीरयष्टी, साधे कपडे, चेहऱ्यावर एक सुप्त थकवा. तो थकवा जो पैशाने येत नव्हता. रमा उठून उभी राहिली. नमस्ते सर. बसा रमा. त्यांच्या आवाजात कोणताही अहंकार नव्हता. तेही बसले. काही वेळ शांतता राहिली. विक्रांत यांनी रमाकडे लक्षपूर्वक पाहिले, जणू काही आठवण्याचा प्रयत्न करत असावेत. मग त्यांनी एक टॅब उचलला आणि रमाकडे सरकवला. आधी हे बघा. रमाने स्क्रीनकडे पाहिले आणि तिचा श्वास रोखला गेला. स्क्रीनवर आजच्या मुलाखतीचे CCTV रेकॉर्डिंग चालले होते. तिची स्वतःची उत्तरे, तिच्या स्वतःच्या गोष्टी, आणि मग तो क्षण जेव्हा तिने त्या वृद्ध सफाई कर्मचाऱ्याला मदत केली होती. विक्रांत यांनी रेकॉर्डिंग थांबवले. त्या दिवशी त्या वृद्धाला मदत करणारी तिथे फक्त तूच होतीस. रमा शांत राहिली. मुलाखतीत मला असे आढळले की तू एकदाही खोटं बोलली नाहीस. जिथे उत्तर माहीत नव्हतं तिथं स्पष्ट सांगून दिलंस. रमाने हळूच म्हटलं, सर, पण मग मला नाकारलं का गेलं? विक्रांत यांनी एक क्षण थांबून म्हटले, कारण HR टीमने फक्त गुण पाहिले होते. मी त्या दिवशी बाहेर होतो. अहवाल माझ्याकडे संध्याकाळी पोचला. जेव्हा मी ते फुटेज पाहिले तेव्हा सगळंच बदललं. रमाचे डोळे भरून आले. पण सर. विक्रांत थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव आला, जणू त्यांनी आणखी काहीतरी सांगायचे होते पण शब्द सुचत नव्हते. ते उठले, खोलीत हळूच चालत खिडकीपाशी गेले आणि बाहेर पाहू लागले. रमा गुपचूप बसून राहिली. तिला काहीच समजत नव्हते. विक्रांत यांनी पाठ फिरवून विचारले, रमा, एक प्रश्न विचारू? जी सर.
तुझ्या वडिलांचं नाव काय आहे? रमाला थोडं विचित्र वाटलं, पण तिने उत्तर दिलं, रामचंद्र. विक्रांत यांनी डोळे बंद केले. जणू ते नाव त्यांच्या हृदयात कुठेतरी खूप खोलवर रुजलं असावं. 1 क्षण, 2 क्षण, 3 क्षण. रमाला वाटले खोलीत श्वास घेण्याचा आवाजही बंद झाला आहे. मग विक्रांत यांनी हळूच विचारले, आणि ते गेल्या 3 वर्षांपासून आजारी आहेत? रमा दचकली. तुम्हाला कसं माहीत? विक्रांत यांनी उत्तर दिलं नाही. ते एका ड्रॉवरपाशी गेले, तो उघडला, आतील काहीतरी काढले आणि रमा जवळ आले. त्यांच्या हातात एक जुना फोटो होता, पिवळा पडलेला, काठ दुमडलेले, जणू वर्षानुवर्ष कोणीतरी तो फोटो जपून ठेवला आहे. रमाने विचार केला की कदाचित कंपनीचा एखादा जुना फोटो असेल. विक्रांत यांनी तो फोटो तिच्याकडे सरकवला. हे बघ. रमाने फोटो हातात घेतला आणि मग पुढच्या क्षणी तिचे हात कापले. त्या फोटोत रुग्णालयातील एक खाट होती. त्या खाटेपाशी एक माणूस बसला होता. तो माणूस तिचे स्वतःचे वडील होते, रामचंद्र. तरुण आणि निरोगी, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक गडद चिंता दिसत होती. बाबा. रमाचा आवाज तुटला. तिने फोटो उलटा केला. मागे जुन्या शाईत काहीतरी लिहिले होते, रुग्णालय लखनौ, 20 वर्षांपूर्वी. रमाने विक्रांत यांच्याकडे पाहिले. त्यांचे डोळे भरून आले होते. हे तुमच्याकडे कुठून आले? विक्रांत यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते बसले. रमा, 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेव्हा खूप लहान होतो. नवीनच नोकरी लागली होती. मला आठवतं, त्या संध्याकाळी मी खूप आनंदी होतो. विचार करत होतो की घरी जाऊन आईला सांगेन. रमाने श्वास रोखून ऐकले. वाटेत एका गल्लीत काही गुंडांनी मला अडवले. वाद वाढला आणि माझ्यावर चाकूने हल्ला झाला. विक्रांत थांबले. मी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडलो. लोक उभे होते, पण कोणीही माझ्या जवळ आले नाही. कोणी मला मदत केली नाही. रमाचे डोळे मोठे झाले. तेव्हा एक माणूस आला. मी अंधुक डोळ्यांनी पाहिले. साधे कपडे, सरकारी वर्दीसारखे. त्याने मला उचलले. स्वतःचा कुर्ता फाडून माझ्या जखमा बांधल्या. विक्रांत यांचा आवाज जड झाला. तो रिक्षामध्ये मला स्वतः रुग्णालयात घेऊन गेला. तिथे डॉक्टरांना बोलावले. माझ्या घरच्यांना निरोप दिला आणि जेव्हा माझे घरचे आले तेव्हा तो गुपचूप एका कोपऱ्यात उभा होता. खोलीत शांतता होती. मी त्याला विचारले, दादा, तुझं नाव काय? तो म्हणाला, बस एवढंच समजा की एक माणूस होता. देवाने संधी दिली तर पुढे आलो. रमाच्या डोळ्यातून अश्रू घळघळू लागले. मी त्याला खूप शोधले, खूप, पण तो मला मिळाला नाही. रुग्णालयात जे छायाचित्र काढले गेले होते, माझ्याकडे ते तेवढेच उरले होते. विक्रांत यांनी तो फोटो दाखवला जो रमाच्या हातात होता. आणि काही महिन्यांपूर्वी जेव्हा तुझी फाईल माझ्याकडे आली, त्यात लिहिले होते वडिलांचे नाव रामचंद्र, पत्ता शांतीनगर लखनौ. रमाने श्वास घेणे जणू बंदच केले. मी तो फोटो काढला, पाहिला आणि विक्रांत यांचा आवाज विरून गेला आणि माझी खात्री पटली. खोलीत कोणीच बोलले नाही. रमाच्या हातात तो फोटो होता, वडिलांचा फोटो, आणि त्या फोटोवर तिचे अश्रू पडत होते. एक एक करून ती खूप रडली. जणू महिन्यांचे, वर्षांचे दुःख एकत्र बाहेर पडत होते. विक्रांत शांत बसून राहिले. त्यांनी पाण्याचा ग्लास तिच्याजवळ ठेवला. थोड्या वेळाने जेव्हा रमा थोडी सावरली, विक्रांत यांनी हळूच म्हटले, तुझ्या वडिलांनी 20 वर्षांपूर्वी मला नवीन आयुष्य दिले होते. आज माझ्याकडे संधी आहे की त्या ऋणाचा एक छोटासा भाग त्यांच्या मुलीसाठी काहीतरी करून फेडू शकेन. विक्रांत यांनी टेबलावर एक फाईल ठेवली. रमाने डोळे पुसले. हे काय आहे सर? तुझे अपॉइंटमेंट लेटर. रमाने फाईल उघडली. नाव पाहिले, रमा रामचंद्र. पद ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह. आणि खाली पगाराचा आकडा. रमाचे डोळे पुन्हा भरून आले. तिला आठवली यशची फी, वडिलांची औषधं, आईचा तुटलेला चष्मा, त्या निळ्या चपला ज्या ती महिन्यांपासून दुकानात पाहत होती. हे सर्व आता होईल सर. तिचा आवाज कापला. विक्रांत यांनी हात उंचावला. आभार मानू नकोस. ही तुझी मेहनत आहे, तुझ्या वडिलांचे संस्कार आहेत. मी फक्त तेच पाहिले जे पाहिले जाणे गरजेचे होते. रमाने फाईल छातीशी घट्ट धरली आणि त्या संध्याकाळी पहिल्यांदा ती मनापासून हसली. त्या रात्री घरी परतताना रमाने आकाशाकडे पाहिले. बाबा, तुम्ही होता तर नेहमी, फक्त दिसत नव्हतात. हवा एका क्षणासाठी थबकली. जणू उत्तरात कोणीतरी तिला कवेत घेत असावे. रात्रीचे साधारण 11 वाजले होते जेव्हा रमा घरी पोहोचली. आई आणि यश दोघेही जागेच तिची वाट पाहत बसले होते. यश दरवाजापाशीच उभा होता, जणू तासनतास वाट पाहत असावा. रमाला पाहताच तो धावला. दीदी, काय झालं, सांग ना. रमाचे डोळे रडून लाल झाले होते, पण त्यामध्ये एक चमक दिसत होती. ती चमक जी महिन्यांपासून गायब झाली होती. आईने चेहरा पाहिला, काही विचारले नाही, फक्त पुढे आली आणि रमाला आपल्या कुशीत घेतले. रमा आईच्या गळ्यात पडून फक्त रडत राहिली. आईने तिला धरून ठेवले. चांगले झाले की वाईट? रमाने आईच्या खांद्यावर डोके ठेवून म्हटले, आई, चांगले दिवस आले. आईच्या डोळ्यातूनही अश्रू आले. यश उभा होता. त्याला काही समजत नव्हते. दीदी, सांग ना, काय झाले? रमाने यशला आपल्या कुशीत ओढले. तिघेही आई मुलं एकमेकांना बिलगून उभे राहिले. त्या छोट्याशा दरवाजापाशी, त्या छोट्याशा घरात, जे घर आजच्या रात्री खूप मोठे वाटत होते. मग रमाने यशला बाजूला केले. त्याचा चेहरा हातात घेतला. तुझं शिक्षण थांबणार नाही यश, कधीच नाही. आणि ऐक, उद्या सकाळी तू स्वतः जाऊन शर्मा सरांना फी देऊन टाक.
यशचे डोळे चमकले. खरंच? खरंच यश? एक क्षण गप्प राहून तो बोलला. दीदी, मी म्हटलं होतं ना आज नक्की होईल. रमा हसली. त्या दिवशी पहिल्यांदा ती मनापासून हसली. हो वेड्या, तू म्हणाला होतास. त्या रात्री पहिल्यांदा त्या छोट्याशा घरात मिठाई आली. आईने देवापुढे दिवा लावला आणि वडिलांच्या खोलीत जाऊन ती हळूच म्हणाली, रामचंद्र, तुमच्या मुलीने जिंकले. रामचंद्र यांचे डोळे भरून आले. त्यांनी मुलीचा हात हातात घेतला. काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांचे डोळे सर्व काही सांगत होते. पहिल्याच दिवशी जेव्हा रमा श्रेष्ठ ग्लोबलच्या कार्यालयात पोचली तेव्हा तिने पाहिले की वेटिंग एरियामध्ये त्याच मुली बसल्या होत्या ज्या मुलाखतीच्या दिवशी तिच्यावर हसत होत्या. त्यांचीही निवड झाली होती. त्यांनी रमाला पाहिले आणि कुजबुजल्या. ही तीच आहे जिला मालकाच्या ओळखीने नोकरी मिळाली आहे. रमाने ते ऐकले, हसली आणि आपल्या सीटवर जाऊन बसली. तिने काम सुरू केले. ती सर्वात आधी यायची, सर्वात शेवटी घरी जायची. पण कार्यालयात एक व्यक्ती होता, समीर, वरिष्ठ व्यवस्थापक. त्याला रमाचे असणे अजिबात आवडत नव्हते. तो प्रत्येक बैठकीत रमाच्या सुचवलेल्या गोष्टी खोडून काढायचा. यांना अजून अनुभव नाही. हे इतके सोपे नाही जितके हे विचार करत आहेत. मालकाच्या मेहरबानीने नोकरी मिळते, काम करणं वेगळे असते. रमा गप्प राहायची. पण रात्री घरी परतताना यशचा चेहरा तिला आठवायचा आणि मनात एकच गोष्ट यायची जी वडिलांनी तिला सांगितली होती, प्रामाणिक माणूस कधीच लहान नसतो. एके संध्याकाळी रमा कार्यालयातून घरी परतली. थकलेली, पण मनात एक समाधान होतं. घरी पोहोचली तर पाहिले यश बाहेर पायऱ्यांवर बसला आहे. शाळेचे दप्तर अजूनही पाठीवरच होते. यश अजूनपर्यंत बाहेर? यशने वर पाहिले. त्याचे डोळे सुजले होते. रमा लगेच शेजारी बसली. काय झालं? यशने सांगितलं, आज शाळेच्या सायन्सचा प्रोजेक्ट जमा करायचा होता. सर्वांनी चांगले चांगले मॉडेल बनवले होते, रंगीत कागदांपासून, थर्माकॉलपासून. यशकडे पैसे नव्हते. त्याने घरात पडलेल्या जुन्या डब्यांपासून तुटलेल्या पेन्सिलने एका कोऱ्या कागदावर हाताने मॉडेल बनवले होते. शिक्षकांनी पाहिले आणि ते म्हणाले, हे काय आहे? याला प्रोजेक्ट म्हणतात का? सगळे हसले. राहुल मला म्हणाला, यांच्या घरात पैसे नाहीत म्हणून. यशचा आवाज कापत होता. दीदी, मला त्यांच्या बोलण्याचे वाईट नाही वाटले. वाईट याचे वाटले की मी काही करू शकलो नाही. रमाचे अश्रू अनावर झाले. तिने यशचा हात हातात घेतला. तू काय केलंस? काही नाही, फक्त गप्प राहिलो. का? यशने हळूच म्हटले, कारण तू सांगतेस ना, उत्तर कामाने द्यायचे, शब्दांनी नाही. रमा त्या 14 वर्षाच्या मुलाकडे पाहतच राहिली, जो इतक्या लहान वयात इतकं काही शिकला होता. तिने यशला जवळ घेतलं. पुढच्या वेळी तुझा प्रोजेक्ट सर्वात चांगला असेल, हे तुला माझं वचन आहे. यशने दीदीच्या खांद्यावर डोकं ठेवलं. दीदी, एक विचारू? विचार. तू इतकी मेहनत करतेस, कधी स्वतःसाठी काही करू इच्छित नाहीस का? रमाने एक क्षण विचार केला. हो, इच्छिते. काय? हेच की एक दिवस तू डॉक्टर बनावेस. बाबांना औषधांची गरज भासू नये, कारण त्यांचा डॉक्टर मुलगा स्वतः त्यांची काळजी घेईल आणि आईच्या चेहऱ्यावर ते हास्य यावे जे 3 वर्षांपासून गायब झाले आहे. यश शांत झाला. मग म्हणाला, दीदी, मी नक्की डॉक्टर बनेन. रमा हसली. मला माहीत आहे. 3 महिन्यांनंतर कंपनीसमोर एक मोठं संकट आलं. त्यांच्या सर्वात मोठ्या विदेशी खरीददाराने एक नवीन अट ठेवली. कपड्यांच्या गुणवत्तेच्या नवीन मानकांसह डिलिव्हरी हवी आहे आणि तीही अवघ्या 10 दिवसात. संपूर्ण कंपनी हादरली. बैठकीत मोठे मोठे अनुभवी लोक बसले होते. सगळे शांत होते. समीर म्हणाला, हे शक्यच नाही. आपण माफी मागून ऑर्डर रद्द करूया. विक्रांत यांनी टेबलवर हात ठेवला. दुसरा काही मार्ग? शांतता. तेवढ्यात खोलीच्या एक कोपऱ्यातून आवाज आला, सर, मी काही सांगू शकते का? सर्वांची नजर रमाकडे गेली. समीरच्या भुवया उंचावल्या. विक्रांत म्हणाले, बोल. रमा उभी राहिली. तिचे हात थोडे कापत होते, पण आवाज स्थिर होता. तिने गेल्या 3 महिन्यात जो डेटा गोळा केला होता त्याच्या आधारे तिने एक नवीन वर्किंग प्लॅन दिला. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं. जेव्हा ती बोलून बसली तेव्हा विक्रांत यांनी आधी तिच्याकडे पाहिले, मग हसले. हे काम होऊ शकते. समीरच्या चेहऱ्याचा रंगच उडाला आणि त्या खोलीत पहिल्यांदा कोणीतरी टाळ्या वाजवल्या. त्या संध्याकाळी रमा घरी परतत होती. तेवढ्यात फोनवर एक मेसेज आला, अनोळखी नंबरवरून. तुझी ही चमक धमक जास्त दिवस टिकणार नाही. जे उंच उडतात त्यांना पाडलेही जाते. रमाची पावलं थांबली. मनात भीती आली, पण तिने तो मेसेज सेव्ह केला आणि पुढे चालू लागली. त्या रात्री तिला झोप आली नाही, पण सकाळी उठून एक निर्णय घेतला. भीतीने नाही, कामाने जगते. 1 महिन्यानंतर कंपनीत एक मोठा समारंभ होता. विदेशी खरीददारांसोबत भागीदारीची घोषणा. ठीक त्याच्या 1 दिवस आधी कंपनीच्या सर्व्हरवरून काही महत्त्वाचे दस्तऐवज गायब झाले होते. IT टीमने तपास केला आणि शोधून काढले की शेवटच्या वेळी त्या फाईल्स रमाच्या कॉम्प्युटरवरून उघडल्या गेल्या होत्या. समीर सर्वात आधी बोलला, मी तर आधीच सांगत होतो, रमाची कसून चौकशी झाली पाहिजे. रमा, तू या फाईल्स डिलीट केल्यास का? नाही सर, मी नाही केलं. पण लॉगमधून तुझा ID दिसत आहे. मला माहीत नाही सर, पण मी नाही केलं.
कार्यालयात कुजबूज सुरू झाली. रमा शांत राहिली, पण आतून तुटत होती. त्या रात्री घरी पोहोचली. यशने दरवाजा उघडला. त्याचा चेहरा पाहताच रमा समजली. तुलाही माहीत पडले? यशने मान हलवली. शाळेत काही मुलांनी सांगितले की तुझ्या दीदीने चोरी केली. त्याच्या आवाजात वेदना दिसत होती. रमाने त्याला जवळ घेतले. मी काहीच केलं नाही यश, मला माहीत आहे दीदी. यशने अजून तिला घट्ट पकडले. दीदी मला माहीत आहे. त्या रात्री जेव्हा रमाला झोप लागली नाही तेव्हा तिने त्या निनावी मेसेजकडे पाहिले आणि समजून चुकली की हा योगायोग नव्हता, हा एक कट रचलेला होता. समारंभाचा दिवस, मोठा हॉल, शेकडो पाहुणे. रमा एका कोपऱ्यात मान झुकवून बसली होती. तेवढ्यात विक्रांत मंचावर आले. त्यांनी माईक घेतला. आज मी एक अशी गोष्ट सांगू इच्छितो जी खूप महत्त्वाची आहे. हॉल शांत झाला. विक्रांत यांनी मोठ्या स्क्रीनकडे इशारा केला. स्क्रीनवर CCTV फुटेज होते आणि त्या फुटेजमध्ये समीर रात्री उशिरा कार्यालयात रमाच्या कॉम्प्युटरवरून फाईल्स डिलीट करताना दिसत होता. संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. समीरच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. विक्रांत म्हणाले, ज्या मुलीने या कंपनीला वाचवले तिला बदनाम करण्याचा कट रचला गेला, पण सत्य नेहमी समोर येतं. विक्रांत यांनी मंचावरून खाली उतरून रमाला बोलावलं. रमा कापत्या पावलांनी मंचापर्यंत आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. विक्रांत म्हणाले, मित्रांनो, ही मुलगी मला आठवण करून देते की आयुष्यात सर्वात मोठी ताकद पदवी नाही तर चारित्र्य असते. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजून उठला. तेवढ्यात विक्रांत यांनी खिशातून एक लिफाफा काढला. रमा, हे तुझ्या वडिलांनी मला त्या रात्री रुग्णालयात दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की जर कधी माझी मुलगी तुम्हाला मिळाली तर हे तिला देऊन टाका. रमाचे हात कापले. तिने लिफाफा उघडला. आत एक जुने पत्र होते. वडिलांचे हस्ताक्षर. रमाने वाचायला सुरुवात केली. माझी लाडकी रमा, जेव्हा हे पत्र तुझ्या हातात असेल तेव्हा मी कदाचित तुझ्यासोबत नसेल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जगात 2 प्रकारची गरिबी असते. एक ती जी खिशात असते, जी मेहनतीने दूर होते, आणि एक ती जी हृदयात असते, जी आयुष्यभर जात नाही. तू नेहमी हृदयाच्या गरिबीपासून दूर राहा. ज्या दिवशी लोक तुझ्या पैशांवर नाही तर तुझ्या चारित्र्याचा आदर करतील, समजून घे तुझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले. तुझाच बाबा. रमा ओक्साबोक्सा रडू लागली. हॉलमध्ये शेकडो लोक होते, पण त्या क्षणी सर्व काही शांत झाले होते. यश धावतच मंचावर आला. दीदी, बाबा वारले. रमाने त्याला छातीशी लावलं. सुमती पहिल्या रांगेत बसली होती. त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. त्या रात्री घराच्या छतावर रमा एकटीच उभी होती. वर आकाशात लाखो तारे होते. वारा मंद गतीने वाहत होता. रमाने डोळे बंद केले. बाबा. वारा अधिक वेगवान झाला. तुम्ही म्हणाला होतात ना, माणसाची खरी ओळख त्याच्या चारित्र्याने होते. आज लोकांनी माझ्या चारित्र्याचा आदर केला. एक क्षण शांतता राहिली. तेवढ्यात खालून आवाज आला, दीदी. रमाने खाली पाहिले. यश होता. तो वर छतावर आला. रमाच्या शेजारी येऊन उभा राहिला. दोघेही गुपचूप आकाशाकडे पाहत राहिले. मग यश म्हणाला, दीदी, मला आज समजलं. काय? की बाबा गेले नाहीत. ते प्रत्येक ठिकाणी आहेत, जिथे आपण त्यांच्याबद्दल बोलतो, जिथे आपण त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो. रमाच्या डोळ्यातून एक अश्रू उघळला. तिने यशचा हात हातात घेतला. दोघेही तसेच उभे राहिले. एक बहीण आणि एक भाऊ, आकाशाखाली वडिलांच्या आठवणींच्या सावलीत. मित्रांनो, रमाची ही गोष्ट फक्त एका मुलीची गोष्ट नाही. ही त्या सर्व लोकांची गोष्ट आहे जे रोज संघर्ष करतात, जे तुटतात पण झुकत नाहीत, जे अनेक नकारानंतरही हार मानत नाहीत. आणि ही त्या भावांचीही गोष्ट आहे जे लहान वयातच मोठे होतात, जे दीदीला थकताना पाहतात आणि स्वतः गुपचूप मजबूत बनतात. ही गोष्ट आपल्याला आठवण करून देते की जेव्हा जग तुम्हाला लहान दाखवेल तेव्हा आपले चारित्र्य मोठे ठेवा. जेव्हा रस्ते बंद असतील तेव्हा प्रामाणिकपणाचा दरवाजा बंद करू नका. आणि जेव्हा वाटेल की एकटे आहात तेव्हा लक्षात ठेवा की वर एक देव आहे जो सर्व काही पाहत आहे, जो हिशोब ठेवतोय आणि जो उशीर करतो पण अन्याय करत नाही. मित्रांनो, जर या गोष्टीने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशाच आणखी प्रभावी, भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. धन्यवाद मित्रांनो.